चला आता पाहूया रिॲक्टकडे डेव्हलपर आणि बिझनेस दोन्ही पर्स्पेक्टिव्हमध्ये कसं पाहिलं जातं. रिॲक्ट हे इतकं पॉप्युलर का आहे? ठीक आहे, आता डेव्हलपरची बाजू आपण समजून घेतली, तर बिझनेसच्या दृष्टीने रिॲक्ट का इतकं पॉप्युलर आहे ते पाहूया. पहिला मुद्दा आहे जो बिझनेससाठी खूपच महत्त्वाचा आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह डेव्हलपमेंट. कंपोनेंट रियूज, स्ट्रॉंग इकोसिस्टीम आणि या गोष्टींमुळे रिॲक्ट खूपचं जे डेव्हलपमेंट आहे ते अधिक जलद होतं. त्यामुळे त्याचा जो कॉस्ट आहे तो कमी होतो. सो रिॲक्ट ॲप्लिकेशन जलद तयार होतं, त्यामुळे त्यातील खर्च कमी होतो आणि बिझनेससाठी हे खूप मोठी विन आहे, बिग विन आहे, खूप खूप महत्त्वाचा फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इम्प्रूव्ड परफॉर्मन्स आणि यूएक्स. इम्प्रूव्ड परफॉर्मन्स आणि उत्तम युजर एक्सपिरियन्स. रिॲक्ट ॲप फास्ट आणि स्मूथ चालतात, ज्यामुळे युजर्सचा एक्सपिरियन्स सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह होतो. बेटर यूएक्स मिळणं म्हणजे बेटर कस्टमर सॅटिस्फॅक्शन असणं आणि बेटर कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजेच बेटर बिझनेस ग्रोथ. तिसरं म्हणजे क्रॉस प्लॅटफॉर्म कॅपॅबिलिटी. रिॲक्टची इकोसिस्टीम वापरली तर तुम्हाला वेब, मोबाईल आणि डेस्कटॉप ॲप यासाठी वेगवेगळे डेव्हलपमेंट करायची गरज नाही. रिॲक्ट हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती कॉम्पॅक्टेबल आहे, त्यामुळे तो तुम्ही तिथे सहज वापरू शकता, त्यामुळे तुमचा खर्च देखील कमी होतो. चौथा मुद्दा आहे वाईड अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्स. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. रिॲक्ट डेव्हलपर्स अगदी सहज मिळतात. ट्रेनिंग मटेरियल भरपूर अवेलेबल आहेत. कम्युनिटी सपोर्ट स्ट्रॉंग आहे, त्यामुळे टीम तयार करणं आणि स्केल करणं अगदी सोपं आहे. तर ही होती कारणं की ज्याच्यामुळे रिॲक्ट बिझनेस आणि डेव्हलपर दोघांच्या दृष्टिकोनातून खूप पॉप्युलर चॉईस आहे.